महाराजांनी स्वतःमध्ये गांधीवसारखे श्रेष्ठ तपस्वीविषयी असलेली भीती घालवली आणि त्यांना आपल्याला सांगितले, आपल्यापेक्षा कितीतरी तेजस्वी असलेल्या लोकांना आपण विनम्रपणे आणि प्रेमपूर्वक वर्तनाने सामोरे जाऊ शकतो. जनमानसातील भीती भयंकर ज्ञानदेवांनी घालवली हे तर नक्कीच म्हणता येईल. सुदर्शनजीने बोलून घ्या. दुःखाची एक कण उमटली, गळ्यात खुंटा दाटून आला, पण दक्षिणकडे उभी राहिली ज्ञानेश्वर माऊलींची. पहिले तिने हात वळाले या ठिकाणी करुणी निर्वाणे बोलवले. ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला, कैवल्याची झाडा ज्ञानेश्वर महाराज घरात असताना त्यांना त्यांच्या जीवनाची प्रसन्नाचे स्मरण म्हणून उघडले आणि त्या प्रकाशातून माऊलींना साक्षात्कार होऊन प्रत्यक्ष पांडुरंगाचे. नमस्कार. रंगतरंग 2024-25 मध्ये आपण सगळेजण बघताय की अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, सांस्कृतिक आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की एक भव्य दिव्य अशी किल्ले प्रदर्शनी या ठिकाणी आम्ही बनवलेली आहे. विद्यार्थ्यांची मातीची नाळ जोडलेली राहावी, कारण लहानपणी आपण मातीत खेळतो पण आईवडील तेव्हा रागवतात, पण खऱ्या अर्थानं मातीत खेळणं आणि ही आपली जी संस्कृती आहे तर ती टिकवण्याचं काम आपण या किल्ले बनवणे या उपक्रमाअंतर्गत करतो आहोत. दरवर्षी विद्यार्थी या ठिकाणी विविध किल्ल्यांचं प्रदर्शन करवत असतात. त्याचप्रमाणे चित्रकला, मॉडेल, आकृती अशा वेगवेगळ्या या ठिकाणी आपण प्रदर्शनी बनवलेली आहे. त्यासोबतच 4 दिवस वर्गाचा असे सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि एकूणच संत परंपरा याविषयीचं संपूर्ण सादरीकरण या 5 दिवसात विद्यार्थी करणार आहेत. आपण महायोगी आहात. इतक्या वर्षाच्या तपश्चर्येनंतर आणि साधनेनंतर आपण पंचमहा